महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। येवला तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा, मका, सोयाबीन व बाजरी पिकांचे मोठे नुकसान। तालुक्यासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे। धुवाधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याचे चित्र दिसून आले आहे। अतिवृष्टीमुळे मका, सोयाबीन व बाजरी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। काही शेतांमधून पाणी ओसंडून वाहत असल्याने शेतकऱ्यांची फजिती झाली आहे। दरम्यान शेतकऱ्यांकडून शासनाने तात्काळ सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश गायकवाड, येवला। काल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झालेले आहे। तुम्ही बघू शकता, मक्का असो किंवा सोयाबीन असो, त्याच्यामध्ये सर्व पाणी आहे। शेतकऱ्याची नुकसान भरपाई करण्यात यावी। कालच्या पावसामुळं नदीला पूर आल्यामुळं माझ्या 8-9 ट्रॅक्टरच्या कांद्याची नुकसान आणि मक्कामध्ये पाणी असल्यामुळं बरेचसे नुकसान झाल्यामुळं शासनाने मला काहीतरी लाभ द्यावा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।